तयार रहा आता वाघ आणि बिबट्यासोबत युद्ध छेडायला, कारण त्यांचे घर उद्ध्वस्त होताना तुम्ही गप्प बघाल तर ते तुमच्या अंगणातून तुमच्या लेकरांना उचलून नेतील आणि तेव्हा तुम्ही ओरडले तरी काही फरक पडणार नाही। सरकारच्या एका निर्णयाने ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील सर्व प्राणी धोक्यात आले आहेत। सरकारने ताडोबातील अतिसंवेदनशील कॉरिडॉरमध्ये लोह खनिज प्रकल्पाला मान्यता दिली आहे आणि सरकारने यासंबंधित दिलेली कारणे ऐकून तुम्हालाही हसू येईल। 18,000 वृक्षतोडीच्या मोबदल्यात मिळणार केवळ 32 कायमस्वरूपी नोकऱ्या। ही कारणे जितकी क्षुल्लक आहे तितकीच ही मान्यता धोकादायक। ब्रह्मपुरी तालुक्यातील डोंगर काचेपार हा भाग राखीव जंगलात येतो। इथे वाघ आणि बिबट्यांसह इतरही प्राण्यांचे वास्तव्य आहे। ज्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये दरवर्षी 50 पेक्षा जास्त लोकांचे जीव जातात, ज्या जिल्ह्यामध्ये प्रदूषण देशामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे, ज्या जिल्ह्यामध्ये कोळसा खाणीमुळे लोकांचे जगणे असह्य झाले आहे, त्याच जिल्ह्यामध्ये पुन्हा एका मायनिंग प्रकल्पाला मंजुरी देणे म्हणजे सरकारच्या नजरेत तुमच्या जीवाची किंमत शून्य आहे। आज जर तुम्ही आपल्याशी काय संबंध म्हणत ही बातमी इग्नोर केली तर लक्षात ठेवा, इतिहास साक्षी आहे, जेव्हा माणसाने निसर्गाशी युद्ध छेडलं तेव्हा माणूस कधीच जिंकला नाही। असल्या विनाशाविरोधात कोणी बोलो न बोलो मी बोलत राहणार। फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे। फॉलो नक्की करा।